In this video we are going to learn simple past tense बी फॉर्म निगेटिव्ह सेंटेन्सेस. साधा भूतकाळ बी फॉर्म म्हणजेच वॉज, वेअर वाले. निगेटिव्ह म्हणजे नॉट असलेले वाक्य, निगेटिव्ह नकारार्थी वाक्य. ओके. आयडेंटिटी जेव्हा तुमची तेव्हा नसेल तर ते सांगण्यासाठी, म्हणजे ही वॉज नॉट अ डॉक्टर. ओके, तो डॉक्टर नव्हता. दुसरं लोकेशन, तुम्ही त्या लोकेशनला नसाल तर ते सांगण्यासाठी. वी वेअर नॉट इन द क्लासरूम, आपण वर्गात नव्हतो. तिसरं आहे डिस्क्रिप्शन, वर्णन करण्यासाठी. मग एखादी इथं दिले द मूवी वॉज नॉट इंटरेस्टिंग, चित्रपट मनोरंजक नव्हता. इमोशन, कंडिशन, जर तुमची भावना तशी नसेल तर त्यावेळेला आय वॉज नॉट अँग्री येस्टरडे, मी काल रागावलेला नव्हतो. पाचवं, तुमचं वय त्यावेळेला तेवढं नसेल ते सांगण्यासाठी. वी वेअर नॉट 18 ॲट दॅट टाईम, त्यावेळी आपण 18 वर्षाचे नव्हतो. त्याच्यानंतर टाईम, डे, वेदर, त्यावेळेचं वेदर, टाईम तसं नसेल तर सांगण्यासाठी. इट वॉज नॉट मॉर्निंग वेन वी रीच्ड, आपण पोहोचलो तेव्हा सकाळ नव्हती. त्यानंतर 7वं आहे प्राईज आणि कॉस्ट, किंमत सांगण्यासाठी. जर किंमत तशी नसेल तर ती सांगण्यासाठी. द ड्रेस वॉज नॉट एक्सपेन्सिव्ह, ड्रेस महागडा नव्हता. 8वं आहे सिच्युएशन, इव्हेंट. ओके, घटना, परिस्थिती सांगण्यासाठी. द रिझल्ट्स वेअर नॉट गुड, निकाल चांगले नव्हते. ओके. 9वं आहे अवेलेबिलिटी, प्रेझन्स, म्हणजे दे वेअर नॉट फ्री इन इव्हनिंग, हे आपलं वाक्य आहे, त्याचा अर्थ आहे ते संध्याकाळी मोकळे नव्हते. ही वॉज अपसेंट, असं पण आहे. त्यानंतर 10वं पास्ट पोझिशन नसेल तर ते सांगण्यासाठी. दिस बाईक वॉज नॉट हिज, ही बाईक त्याची नव्हती. तर अशा पद्धतीने आपण सिम्पल पास्ट टेन्स बी फॉर्म निगेटिव्ह सेंटेन्स करू शकतो, ज्याच्यामध्ये वॉज, वेअर आणि नॉट वापरतो आपण. ओके. आणि मराठीमध्ये त्याचं शेवटीला नव्हता, नव्हती, नव्हतो असं होतं. ओके. अशा साध्या पद्धतीने आपण ही सिम्पल पास्ट टेन्स बी फॉर्मची वाक्य बनवू शकतो. ओके. थँक्यू.